नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी आई अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर. त्यासाठी आपण बनवणार आहोत चकली. आणि म्हणजे वेगवेगळी प्रथा असते. कोणी पुरणपोळ्या बनवतं तर कोणी चकल्या बनवतं. आमच्या गावी कोल्हापूरला चकली बनवतात, तर आपण आज चकली बनवूया. तर मी इथे 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीच्या प्रमाणाने मी भाजकी डाळ घेतलेली आहे. आणि जे आपण घरी पोहे बनवतो ना, कांदा पोहे, त्यातले पोहे ते 1 वाटी घेतलेले आहे. ते छान थोडं खमंग भाजल्यानंतर थंड करू दिले. थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेलं आहे छान. आता इथे मी ओवा टाकलेला आहे, तीळ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मी लास्टला मसाला टाकलेला आहे. ते धन आणि जिरे हे थोडं गरम करून बारीक करून घेतले, तेही टाकलेलं आहे. आता इथे तेलाचं मोहन आपण कडकडीत गरम करून घ्यायचं. आणि छान कडक गरम झालं की ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता ते मिक्स करून झाल्यानंतर ते छान हाताला भाजू नये अशी काळजी घेऊन पलित्याने म्हणजे उलटण्याने आपण मिक्स करून घ्यायचं. आणि छान मिश्रण एकदम हाताने चोळून एकदम मिक्स करून घेतलं की एका साईडला मी कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि ते कोमट पाण्याचा हात घेऊन आपण ते पाणी पीठ मळायचं आहे. आता इथे मी पिठाचा गोळा छान मळून घेते. आधी थोडं पाणी घेतलेलं, लागेल तसं घ्यायचं, डायरेक्टली ओतायचं नाही, कारण मग पातळ झालं की दुसऱ्या पीठ ॲड करायला आपल्याला नंतर मिश्रण व्यवस्थित हे होणार नाही, आपलं ॲडजस्ट होणार नाही. तो छान गोळा बनवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे साईडला. आता इथे छान पीठ आपलं 15 ते 20 मिनटं मुरलेलं आहे, तरी अर्धा तास मुरलेलं आहे, थोडं एक्स्ट्राच झालेलं आहे आपलं, पण ते छान खुसखुशीत चकले होतील. आता इथे पूर्ण गोळा परत एकदा थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचा, नंतर साच्यामध्ये घालायचा आणि चकल्या छान आपण गाळून घ्यायच्या. इथे पहा चकल्या छान गाळलेल्या आहे. आणि आता आपण बघूया खमंग खुसखुशीत आपल्या चकल्या होत आहेत का. पहिली जी छोटी चकली मी बनवलेली आहे ती आगनीला म्हणजे आपल्या गॅसवरती ठेवण्यासाठी बनवलेली आहे. आणि ती ठेवल्यानंतर आपण आता एकदा ट्राय करून बघूया की म्हणजे अंदाजे बनवलेले आहे हे चकल्या. तर आशा करते की खुसखुशीत झाले असेल असं वाटत होतं, आणि खरोखर नक्कीच खुसखुशीत झाले चकल्या. आणि अशा तऱ्हेने तुम्हाला महाराष्ट्रीयन बेंदूरच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी बैलांना नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि छानपैकी आपला बेंदूर साजरा केला आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.